संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 18. हरिवंश पुराण हरिनामस कीर्तन हरिविन सौजन्य नेने काय. त्या नरा लाधले वैकुंठ जोडले सकड घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवळी सर्व काळ. बघा नंबर 1 हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरिविन सौजन्य नेणे काय. म्हणजेच हरिवंश पुराण वाचणे हरिनामाचा कीर्तन करणे ही मोठी पुण्यकर्मे आहेत, परंतु भगवंता वाचून म्हणजे हरिविन काही सौजन्य किंवा कल्याण होऊ शकत नाही. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज येथे सांगतात की हरी नामस्मरण आणि कीर्तन हे श्रेष्ठ साधन आहे, पण केवळ बाह्य कृती करूनच मुक्ती मिळत नाही. अंतःकरणात भगवंताच्या निष्ठेने स्मरण करणे खूप आवश्यक आहे. उदाहरण बघा, जसे शुद्ध मनाने केलेले नमस्कार खरे पूजन असते, तसेच नामस्मरणाला भक्तिभावाची जोड असली पाहिजे. नंबर 2 त्या नरा लाधले वैकुंठ जोडले सकड घडले तीर्थाटन. म्हणजेच जो मनुष्य निष्ठेने हरिनामस्मरण करतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. त्याने सर्व तीर्थाटनाचे पुण्य प्राप्त केले असे समजावे. म्हणजे फक्त शरीराने यात्रा करण्यापेक्षा जर भगवंताचे नामस्मरण मनापासून केले तर तोच खरा वैकुंठ प्राप्तीचा मार्ग आहे. जसं की उदाहरण बघा, जसे गंगेत स्नान केल्याने शरीर शुद्ध होते, तसेच भगवंताचे नामस्मरण केल्याने आत्मा शुद्ध होतो. नंबर 3 मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणजेच जो व्यक्ती आपल्या मनाने भगवंताच्या मार्गावर जातो तोच खरा मुक्तीला प्राप्त होतो. जो हरिपाठात स्थिरावतो तोच खऱ्या अर्थाने धन्य आहे. म्हणजेच वैराग्य आणि भक्तीचा खरा अनुभव हा बाह्य गोष्टीमध्ये नसतो, तर अंतर्मनाने भगवंताशी एकरूप होण्यात असतो. जसं की उदाहरण बघूया, जसे कोणीतरी बाहेरून श्रीमंत दिसत आहे पण त्याच्या मनात समाधान नसते, तसेच बाह्य उपासनेने उपयोग नाही जोपर्यंत मनाने भगवंताच्या भक्तीत स्थिरता येत नाही. नंबर 4 ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवळी सर्व काळ. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिनामाची गोडी हीच खरी संपत्ती आहे आणि रामकृष्ण यांना हे नामस्मरण सदैव प्रिय आहे. म्हणजेच भगवान राम आणि कृष्ण यांच्या भक्तीमध्ये जे रमले त्यांनीच खऱ्या आनंदाचा अनुभव घेतला. त्यामुळे नामस्मरणाची गोडी प्रत्येकाने अनुभवली पाहिजे. जसं की उदाहरण बघा, जसे लहान मूल आईच्या प्रेमात इतके रमून जाते की त्याला दुसरे काहीही भान राहत नाही, तसेच भगवंताच्या नामस्मरणात रमल्यावर इतर काहीच आठवत नाही. नंबर 5 हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजेच सतत हरिनाम घ्या, कारण त्यांचे पुण्य किती आहे हे कोणीही मोजू शकत नाही. म्हणजेच हरिस्मरणाचे पुण्य अमर्याद आहे, त्यामुळे कोणीही त्याची गणना करू शकत नाही. सतत हरिनाम घेणे हाच खरा आध्यात्मिक लाभ आहे. जसं की उदाहरण बघा, जसे समुद्रातील पाण्याची गणना करणे अशक्य आहे, तसेच हरिनामस्मरणाचे पुण्य किती आहे हे सांगणे खूप कठीण आहे. यावरून मुख्य शिकवण अशी लक्षात येते की भगवंताचे नामस्मरण आणि भक्ती हीच खरी संपत्ती आहे. फक्त बाह्यपूजा अर्चनेने नव्हे तर शुद्ध मनाने हरिनाम घेतल्याने वैकुंठ प्राप्ती होते. हरिनाम घेतल्याचे पुण्य अनंत आहेत, त्यामुळे सतत नामस्मरण करावे. यावरून प्रेरणादायी विचार असे होते की हरिनामाची गोडी लागली की इतर सर्व मोह नष्ट होतो. भगवंताचे नामस्मरण हे सर्व तीर्थयात्रेचे सार आहे. हरिनाम घेतला की सर्व चिंता नाहीशा होतात.
तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचतील.